स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी झालेली आहे। सीएसएमटी स्थानक परिसरात पोलिसांचाही बंदोबस्त दिसतोय। मुंबईत दुपारी 12 पर्यंत रस्ते मोकळे करा असं कोर्टाचे निर्देश आहेत। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको असं सुद्धा हायकोर्टानं म्हटलंय। ही तीन दृश्य आपण पाहतो आहोत। आझाद मैदानात तर मोठ्या संख्येने आंदोलक आहेतच, मात्र सीएसएमटी रेल्वे स्थानकात सुद्धा रात्रीच्या वेळेला आश्रयासाठी म्हणून आंदोलकांचा मुक्काम असतो। आता सुद्धा मोठ्या संख्येने आंदोलक सीएसएमटी रेल्वे स्थानकात उपस्थित असल्याचं दिसतंय। तर सीएसएमटी स्थानकाबाहेर सुद्धा मोठ्या संख्येने आंदोलक आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आझाद मैदानाचा हा संपूर्ण बाहेरचा परिसर आपण पाहतोय। आज 12 पर्यंत रस्ते रिकामे करा, आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही इतर ठिकाणी आंदोलन नको असं कोर्टानं म्हटलंय। तर आता कशा प्रकारे या संदर्भात काळजी घेतली जाते, काय कार्यवाही केली जाते? निश्चित श्रुती, आज सकाळपासून आपण पाहतोय की ज्या दोन मार्गिका 3 दिवसापासून मराठा आंदोलकांनी आपल्या ताब्यात घेतल्या होत्या, या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीने मराठ्यांनी आंदोलन केलं ते देखील उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं। आज या दोन्ही मार्गिका मोकळ्या करण्यात आलेल्या आहेत आणि पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये सध्या बॅरिकेडिंग केलेली आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला उभा या ठिकाणी दिसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅरिकेडच्या मागे असलेले मराठा बांधव जे 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकतो। ओबीसीच्या कोट्यातून आम्हाला आरक्षण द्या या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे। आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पाणी सोडलेलं आहे। आमरण उपोषणाचा त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे, जोपर्यंत आरक्षण घेणार नाही मुंबई सोडणार नाही असा देखील इशारा दिला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की पोलीस आणि आंदोलकांमधला जो सुप्त संघर्ष आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतोय। बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। जे मराठा आंदोलक रस्त्यावरती आहेत त्या सगळ्यांना बॅरिकेडच्या मागे जाण्यास पोलीस आता विनंती करत आहेत, आवाहन करत आहेत आणि सूचनांचं जर पालन केलं नाही तर मात्र कारवाई करावी लागेल असा थेट इशारा सुद्धा त्यांना दिला जातोय। हायकोर्टाचे आदेश आहेत, हायकोर्टाच्या नियमांचं आणि त्यांनी दिलेल्या निर्देशांचं पालन करावंच लागेल असं सुद्धा या सगळ्या मराठा आंदोलकांना समजून सांगितलं जातं। आपण पाहतोय दोन्ही बाजूची जी मार्गिका आहे ती सध्या खुली करण्यात आलेली आहे। त्यानुसार जे ट्रक आहेत, ज्या गाड्या आहेत, त्यांची जी वर्दळ आहे ती आता सुरू झालेली आहे, ये जा सुरू झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रालयाचा परिसर असू द्या, सीएसएमटीचा परिसर असू द्या, चर्चगेटचा परिसर असू द्या, ओव्हल गार्डनचा परिसर असू द्या, क्रॉस मैदान असू द्या किंवा आझाद मैदानच्या मागचा भाग असू द्या, या सगळीकडे मराठा आंदोलक मोठ्या संख्येत आहेत। फॅशन स्ट्रीटच्या बाजूला देखील मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक आहेत आणि या सगळ्यांना आता आझाद मैदानमध्ये जावं अशी जी विनंती आहे ती पोलिसांकडून करण्यात येते। हायकोर्टाच्या निर्देशाचं पालन करा। आज दुपारी 12 पर्यंत जे रस्ते अडवून ठेवण्यात आलेले ते सगळे रस्ते खुले करण्यात येणार असं सुद्धा त्यांच्याकडून सांगितलं जातं आणि पोलीस आज सध्या आपल्याला या ठिकाणी कार्यरत असल्याचं पाहायला मिळत आहे। बघा ही जी सगळी सीएसएमटीच्या समोरून येणारी जी रांग आहे, माझा कॅमेरामॅन मनीष विचारेला सुद्धा सांगेल की ही दाखवावी जेणेकरून लक्षात येईल की पोलिसांचा किती मोठा फौजफाटा आहे जो सध्या सीएसएमटीच्या परिसरात दाखल झाला आहे। पण जितका फौजफाटा आहे त्याच्या दुप्पट तिप्पट मराठा आंदोलक आहेत ते सुद्धा या परिसरामध्ये दाखल होत आहेत। त्यामुळे पोलीस आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये भविष्यामध्ये काही संघर्ष निर्माण होईल का हे सुद्धा पाहण्यात तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। श्रुती, सीएसएमटीचा जो परिसर आहे तो सुद्धा मराठा आंदोलकांनी घेरून पूर्णपणे भरून गेलेला आहे, कारण त्याच ठिकाणी त्यांच्या झोपण्याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था सीएसएमटी स्टेशनवर करण्यात आलेली आहे। पावसा पाण्याचे दिवस आहे, मध्येच ऊन, मध्येच पाऊस, मध्येच वारा अशा पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईमध्ये आहे आणि त्यामुळे आझाद मैदानामध्ये सध्या मोठं टेंट उभारण्याचं जे काम आहे ते सुद्धा या मराठा आंदोलकांकडून सुरू झालेलं आहे आणि सरकारकडून कुठलीही मदत मिळाली नाही तरी देखील चालेल, पण आम्ही आमच्या वतीनं जे काय करता येईल ते करणार आणि हे आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू ठेवणार जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, मुंबई सोडणार नाही असा जो पवित्रा आहे तो या सगळ्या मराठा आंदोलकांनी घेतलेला आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी नक्कीच।